पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम लुक्रूस वर्तमान अध्याय 18 मराठी। लुक्रूस वर्तमान अध्याय 18 लुक्रूस वर्तमान अध्याय 18 अनीतिमान न्यायाधीश। अनीतिमान न्यायाधीश त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व थकू नये याविषयी त्याने त्यास एक दाखला सांगितला। तो असा, कोणा एका नगरात एक न्यायाधीश होता। तो देवाचे भय धरीत नसे व मनुष्यांची पर्वा करीत नसे। आणि त्याच नगरात एक विधवा होती। ती त्याचकडे वारंवार येऊन म्हणत असे की माझा न्याय करून मला आपल्या प्रतिवाद्यापासून सोडवा। तरी बराच काळपर्यंत तो ते करीना। परंतु शेवटी त्याने आपल्या मनात म्हटले, जरी मी देवाचे भय धरीत नाही व मनुष्यांची पर्वा करीत नाही, तरी ही विधवा मला त्रास देते, म्हणूनच मी तिचा न्याय करीन। नाहीतर ती नेहमी नेहमी येऊन मला अगदी रंजीस करून टाकेल। तेव्हा प्रभूने म्हटले, अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका। तर देवाचे जे निवडलेले रात्रंदिवस त्याला हाका मारतात, त्यांचा तो न्याय करणार नाही का? आणि त्याचविषयी तो विलंब लावेल का? मी तुम्हा सांगतो, तो त्याचा न्याय लवकर करील। तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास सापडेल काय? परुषी व जकातदार। परुषी व जकातदार आपण धार्मिक आहो असा जे कित्येक स्वतःविषयी भरोसा धरून इतर सर्वांस तुच्छ मानित होते, त्यासही त्याने हा दाखला सांगितला। एक परुषी व एक जकातदार असे दोघे जण प्रार्थना करावयास मंदिरात वर गेले। परुषाने उभे राहून आपल्या मनात अशी प्रार्थना केली, हे देवा, इतर मनुष्ये अपहारी, अधर्मी, व्यभिचारी अशी आहेत, त्यासारखा किंवा या जकातदारासारखाही मी नाही। म्हणून मी तुझे आभार मानतो। मी आठवड्यातून 2दा उपवास करतो। जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो। जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावावयासी न धसता आपल्या उरावर मारून घेऊन म्हणाला, हे देवा, मज पापी मनुष्यावर दया कर। मी तुम्हा सांगतो, हा त्या दुसऱ्यापेक्षा निर्दोषी ठरून खाली आपल्या घरी गेला। कारण जो कोणी आपणाला उंच करतो तो नीच केला जाईल, आणि जो आपणाला नीच करतो तो उंच केला जाईल। येशू लहान मुलांना आशीर्वाद देतो। येशू लहान मुलांना आशीर्वाद देतो। नंतर लोकांनी आपली तान्ही बाळकेही त्याने त्यास स्पर्श करावा म्हणून त्याचकडे आणली, परंतु शिष्यांनी हे पाहून त्यास दटाविले। येशूने तर बाळकास आपणाजवळ बोलाविले आणि म्हटले, बाळकास मजजवळ येऊ द्या, त्यास मना करू नका, कारण देवाचे राज्य असल्याचेच आहे। मी तुम्हास खचित सांगतो, जो कोणी बाळकासारखा होऊन देवाचे राज्य स्वीकारणार नाही, त्याचा त्यात प्रवेश होणारच नाही। शाश्वत जीवन व द्रव्याची आडकाठी। शाश्वत जीवन व द्रव्याची आडकाठी। कोणा एका अधिकाऱ्याने त्याला विचारले, अहो उत्तम गुरुजी, मी काय केले असता मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल? येशू त्याला म्हणाला, मला उत्तम का म्हणतोस? एक म्हणजे देव, त्या वाचून कोणी उत्तम नाही। तुला आज्ञा ठाऊक आहेत, व्यभिचार करू नको, मनुष्य हत्या करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, आपल्या बापाचा व आईचा सन्मान कर। तो म्हणाला, मी आपल्या बाळपणापासून या सर्व पाळीत आलो आहे। हे ऐकून येशूने त्याला म्हटले, अद्यापि तुझ्यात एक गोष्ट उणी आहे। तुझे जे काही आहे ते विकून दरिद्र्यास वाटून दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल। चल, माझ्या मागे ये। हे ऐकून तो अति दुःखित झाला, कारण तो फार श्रीमंत होता। त्याला पाहून येशू म्हणाला, ज्याच्याजवळ धन आहे त्याचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती कठीण आहे। श्रीमंताने
देवाच्या राज्यात प्रवेश करणे यापेक्षा उंटाने सुईच्या नेड्यातून जाणे सोपे आहे. ज्यांनी हे ऐकले ते म्हणाले, तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे? तो म्हणाला, ज्या गोष्टी मनुष्याला अशक्य त्या देवाला शक्य आहेत. तेव्हा पेत्र म्हणाला, पहा, आम्ही आपले घरदार सोडून आपणाला अनुसरलो आहोत. त्याने त्यास म्हटले, मी तुम्हास खचित सांगतो, देवाच्या राज्याकरता ज्याने घर, बायको, भाऊ, आईबाप किंवा मुलेबाळे सोडले आहेत, त्याला ह्या काळी पुष्कळपट व पुढल्या युगात सार्वकालिक जीवन मिळणार नाही असा कोणी नाही. येशू तिसऱ्या वेळी आपल्या मृत्यूचे भविष्य सांगतो. येशू तिसऱ्या वेळी आपल्या मृत्यूचे भविष्य सांगतो. तेव्हा त्याने 12 जणांस जवळ घेऊन त्यास म्हटले, पहा, आपण यरुशलेमास वर चाललो आहोत आणि मनुष्याच्या पुत्राविषयी ज्या गोष्टी संदेष्टाच्या द्वारे लिहिण्यात आल्या आहेत त्या सर्व पूर्ण होतील. म्हणजे त्याला विदेशांच्या स्वाधीन करण्यात येईल, त्याची थट्टा व विटंबना होईल, त्याचवर थुकतील, त्याला फटके मारतील, त्याचा जीव घेतील आणि तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठेल. त्यास ह्या गोष्टीपैकी काहीच कळले नाही. हे वचन त्यांच्यापासून गुप्त ठेवण्यात आले आणि सांगितलेल्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या नाहीत. येशू आंधळ्याला बरे करतो. येशू आंधळ्याला बरे करतो. तो यरीहो जवळ आला तेव्हा असे झाले की एक आंधळा वाटेवर भीक मागत बसला होता. त्याने जवळून जाणाऱ्या लोकसमुदायाचा आवाज ऐकून विचारले, हे काय आहे? त्यांनी त्याला सांगितले, येशू नासरेतकर जवळून जात आहे. तेव्हा तो ओरडून म्हणाला, अहो येशू, दाविदाचे पुत्र, मजवर दया करा. तेव्हा त्याने उगे राहावे म्हणून पुढे चालणाऱ्यांनी त्याला दटावले. तरी तो अधिकच ओरडून म्हणाला, अहो दाविदाचे पुत्र, मजवर दया करा. येशूने उभे राहून त्याला आपणाकडे आणण्यास आज्ञा केली. तो जवळ आल्यावर त्याने त्याला विचारले, मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझे मागणे आहे? तो म्हणाला, प्रभुजी, मला दृष्टी यावी. येशू त्याला म्हणाला, तुला दृष्टी येवो, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. तत्क्षणी त्याला दृष्टी आली आणि तो देवाचा महिमा वर्णीत त्याच्या मागे चालला. तेव्हा सर्व लोकांनी हे पाहून देवाचे स्तवन केले.